सध्या उरुळी देवाची विकास संघाची टॅक्ससाठी आणि फुरसुंगी नवीन नगर परिषदेविषयी पत्रकार परिषद सुरू आहे। थेट जाऊयात उरुळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे बोलतायत। नमस्कार। आज या ठिकाणी उरुळी देवाची विकास संघातर्फे पुणे महानगरपालिकेतून गाव वगळल्यानंतर आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये जे जे अडथळे आले किंवा आणले गेले आणि त्यामुळं आमचं गाव कसं 10-20 वर्ष मागे गेलं याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली। या पत्रकार परिषदेमध्ये सर्व उरुळी देवाची विकास संघाचे सर्व पदाधिकारी आहेत। अध्यक्ष म्हणून मी काम पाहतो, बाकी माझे सर्व सहकारी। आज या ठिकाणी माझं नाव दिलीप भाडळे, अध्यक्ष उरुळी देवाची विकास संघ। या ठिकाणी 2017 मध्ये उरुळी देवाची हे गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलं। हे समाविष्ट करत असताना ग्रामपंचायत असताना आम्ही एक ठराव करून घेतला होता की ज्या ठरावामध्ये उरुळी गाव तुम्ही घेत असताना काही अटी व शर्तीवरती आम्ही आमचं गाव त्यांना समाविष्ट करण्यास सांगितलं होतं। आणि त्यावेळेस 100-200 एकरावरती एवढा मोठा कचरा डेपो असताना उरुळीला आमच्या गावासाठी काय नवीन नक्की तुम्ही करणार या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करून नंतर आम्ही आमचं गाव त्याच्यामध्ये समाविष्ट करावं असं त्यांना सांगितलं होतं। त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही त्यांना बंधनलिकेमधून पाणी द्या म्हणून सांगितलं होतं। कचरा डेपोचा जो परिसर आहे तो स्वच्छ आणि व्यवस्थित जेणेकरून आरोग्यासाठी तो धोका ठरणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो काही मिळकत कर आहे तो उरुळी देवाची आणि फुरसुंगीसाठी जो काय कचरा टाकला जातो पुण्याचा पूर्ण, तर पुण्यामध्ये एखाद्या सोसायटीमध्ये ज्यावेळेस एखादा कचरा जिरवला जातो त्यांना ज्या सवलती दिल्या जातात, तर आम्ही संपूर्ण पुण्याचा कचरा या ठिकाणी भोगतोय, त्याचा त्रास भोगतोय। तर आम्हाला काहीतरी ह्या दोन गावाला वेगळे कर प्रणाली तुम्ही करावी आणि ह्या बेसवरती आम्ही त्यांच्याबरोबर महानगरपालिकेत जाण्यासाठी तयार झालो। पण ही सगळी आश्वासनं दिली आणि आम्हाला त्यावेळेस काय फारशी कल्पना नसल्यामुळे आम्ही त्यांच्या मोहामध्ये पडलो आणि आम्ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालो। आणि समाविष्ट झाल्यानंतर 2017ला समाविष्ट झाल्यानंतर 2018ला नियमाप्रमाणे आम्हाला पहिले 5 वर्ष त्यांनी ग्रामपंचायतीचा टॅक्स टप्प्याटप्प्याने लावायला पाहिजे होता। तो कसा होता, कसा लावणार होता या विषयीची काय कुठलीही आम्हाला कल्पना नव्हती। आणि 2018ला आम्हाला त्यांनी डायरेक्ट कर प्रणाली आम्हाला म्हणजे बिलं दिली पाठवून। तर ही बिलं देत असताना कुठल्या धर्तीवरती बिलं दिली हेही त्यांना विचारलं तर सांगता नाही आलं। परंतु त्याच्यामध्ये एवढी मोठी तफावत होती की ग्रामपंचायतीचा टॅक्स जर तुमचा 50,000 असेल तर त्याच्या 13 पट म्हणजे तो काहीतरी लाखाच्या पटीत जात होता। म्हणजे 13×5 = 65 म्हणजे 6 लाख, 5 लाख, 2 लाख ह्याच्या कमी कुठला टॅक्सच नव्हता। म्हणजे आज ज्या ठिकाणी आमचं 100-200 स्क्वेअर फुटाचं दुकान आहे त्याला आम्हाला 1,500 रुपये ग्रामपंचायतीचा टॅक्स होता, त्या दुकानाला आम्हाला 12-15 हजार न होता 50-50 हजाराचे टॅक्स आले। आम्हाला भाडं मिळतं 200 स्क्वेअर फुटाचं 2,000-3,000 रुपये, 5,000 रुपये जास्तीत जास्त चांगल्या लोकेशनला असेल तर, आणि त्याला आम्हाला टॅक्स बसतो 50,000 रुपये, 60,000 रुपये असा, म्हणजे 13 पटीने। तर हे पटत असल्यानंतर आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेला विरोध करण्यास सुरुवात केली। आणि हा विरोध करताना सुरुवातीला आम्ही खूप काही लोकांच्या गाठीबिटी घेतल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर याच्यामध्ये हे सगळे फोटो आहेत। म्हणजे कुठला मंत्री, कुठला संत्री, कुणालाही सोडलेलं नाही की जेणेकरून त्यांच्याकडून आम्ही आश्वासनं घेतली नाही। आणि ही आमच्या गावची परिस्थिती सध्याची काय आहे हे सर्वांना ओरडू आम्ही सांगितलं। परंतु फक्त आश्वासनं आणि आश्वासनानंतर आमच्या त्या दिलेल्या आश्वासनाचा घात करायचा अशा हिशोबाने त्यांनी हे सर्व काम सुरू ठेवलं। आणि त्यामुळं आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क करून ज्यावेळेस काही होत नाही असं वाटलं त्यावेळेस आम्ही 2021 मध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। आणि ह्या 2021 मध्ये याचिका दाखल केल्यानंतर साधारण आता 3 वर्ष होऊन गेली। 21च्या नंतर म्हणजे 4थं वर्ष चाललंय। पुणे महानगरपालिकेला आणि नगर विकास खात्याला आम्ही पार्टी केलं, त्याला त्यांनी एकही उत्तर दिलं नाही।
त्यांचा वकिलांनी एकही म्हणणं मांडलं नाही, कारण जे मुद्दे होते त्या मुद्द्यावरती त्यांनी सर्व खोट्या पद्धतीने त्यांचं अफिडेविट मांडलेलं होतं. आम्ही पाणी दिलेलं आहे, कचरा डेपोचा कुठला त्रास नाही. आता माझ्याकडे तुम्हाला दाखवायला फाईलमध्ये पाण्याचा जो काय स्रोत आहे आमचा खराब झालेला, ह्याचे मेडिकल रिपोर्ट आहेत लॅबचे, की त्याच्यामध्ये चक्क लिहिलेले आहे की जनावरांसाठी, दुभत्या जनावरांसाठी सुद्धा ते पाणी पिणं अतिशय घातक आहे. मग मला सांगा, माणसं कशी पिणार आणि कशी? त्याच्यामुळं आमच्या आरोग्याचा धोका वाढत गेला. आणि हा सगळा वाढत गेल्यानंतर आम्ही एक एक ॲक्टिव्हिटीज वाढवत गेलो पुढं. आणि हे केल्यानंतर सर्वांच्याकडनं सर्व प्रयत्न केल्यानंतर आम्हाला विजयबापू शिवतारे यांनी एक आमची मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये काहीतरी मार्ग काढू ह्या उद्देशाने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. सहकार्य करत असताना राजकारण म्हणलं की विरोध आला. काहींना चांगलं वाटतंय, काहींना, काही गावप्रेमी असतात, काही गावचे दुश्मन असतात, कुणाला काय मिळतंय, कोणाला ह्याच्यावरती राजकारण चालतं सर्व. आता राजकारणाविषयी काय बोलण्यात काय मजा नाही, कारण राजकारणाविषयी बोलायचं म्हणलं तरी घेऊन येते. आता मी कुठल्या पक्षाचा आहे सांगायची बी लाज वाटते, अशा परिस्थितीचं राजकारण चाललं आहे. तर हे करत असताना बाप्पूंनी आम्हाला मंत्रालयामध्ये मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये अगदी राज्याचे सचिव असतील यांची मीटिंग घेऊन त्यांनी याच्यामध्ये जर तुमचा टॅक्स कमी करायचा म्हटलं तर हा 2 गावासाठी टॅक्स कमी केला जाणार नाही, तो पूर्ण राज्याला लागू होईल. मग ह्याच्यावरती काहीतरी अभ्यास करून आपण कुठंतरी एक मार्ग काढू म्हणून आमच्या उरुळी आणि फुरसुंगी या गावची 2020मध्ये नगरपालिका जाहीर केली की बाबा नगरपालिकेमध्ये जर केलं तर आपल्याला काहीतरी टॅक्समध्ये सवलत देता येईल, कारण खऱ्या अर्थाने ह्या 2 गावांना खूप त्रास आहे. तर त्याच्यासाठी वेगळा निर्णय करू. आता हा वेगळा निर्णय झाल्याच्या नंतर आमची नगरपालिका झाली, तयार झाली, नगरपालिकेची घोषणा झाली. त्याच्यानंतर त्या नगरपालिकेच्या घोषणेचा हा मनपाकडनं GR काढण्यात आला. म्हणजे राज्य शासनाला त्यांनी पुणे मनपामधून आमची गावं वगळली असा एक GR त्यांचा बनवून दिला. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने पहिला GR मग काढला आमचा, आणि त्याच्यामध्ये ही 2 गावं आणि त्या 2 गावाची हद्द, नगरपालिकेची हद्द आणि उरुळी आणि फुरसुंगीची नगरपालिका आणि पुण्याची हद्द कायम केली. त्याच्यामध्ये कचरा डेपोचे जे काय सर्वे नंबर होते ते कचरा डेपोचे 2-3 सर्वे नंबर त्यांनी वगळले, कारण वारंवार आंदोलनं होतील, पुण्याच्या कचऱ्याला अडचण येईल. आम्ही त्याला पॉझिटिव्ह दिला, असाही कचरा आहे तसाही आहे, फक्त आम्ही आमच्याकडे आंदोलनाचे अधिकार ठेवले होते. तुम्ही त्रास जर आम्हाला झाला तर आम्हाला ते आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तर ते आम्ही सर्वे नंबर त्यांच्याकडे दिले होते, पण आंदोलनं आमच्याकडं किंवा आम्हाला त्रास झाला तर आम्ही भांडण्याचे हक्क ठेवले होते. अशा हिशोबाने आमची नगरपालिका तयार झाली. ती तयार झाल्याच्या नंतर काही आम्ही ज्यावेळेस 2021मध्ये सोनाई मंगल कार्यालयामध्ये आम्ही एक मोठी उरुळी आणि फुरसुंगीची मोठी मीटिंग घेतली होती. हजारो लोक होते. त्या सर्व लोकांच्या मते एकमताने आम्ही ती नगरपालिका करायची या उद्देशाने सर्वांनी अनुमोदन दिलं. त्याच्या माझ्याकडे सह्यांच्या हजारो पेपर आहेत, मी तेवढ्यासाठी खास फाईल आणल्या होत्या. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस त्या नगरपालिकेमध्ये हो म्हणणारी काही लोक होती, परंतु त्यांना नगरसेवक होऊन काय कसं गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते, त्या ठिकाणी हो म्हणले आणि नंतर काही दिवसांनी ते कोर्टात गेले. आणि कोर्टात गेल्यानंतर आमचा फायनल GR निघायचा थांबला. आता तो थांबल्यानंतर आम्हाला अडचणी सुरू झाल्या. मग जे काय गाव एक सगळं होतं त्याच्यामध्ये सर्वात जास्त फटका बसला आम्हाला फुरसुंगीतून, कारण आमच्या गावातून उघड असा कुठलाही विरोध झाला नाही. आमच्या गावातून कुणीही कोर्टात गेलं नाही, कारण जे काम होतं ते आम्ही सुरुवातीपासून एकत्रित केलं होतं. आणि फुरसुंगीमधून नंतर गटतटाचं राजकारण झाल्यानंतर काही 2-3 लोक फुरसुंगीतून गेले. त्याच्यामुळं आमची त्याच्यामध्ये परत 1-1.5 वर्ष व्हायला गेलं. आमची कोर्टातली केस आहे अशी चालू होती. परंतु आता नगरपालिकेशिवाय जर कर कमी होणार नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. आणि हे सर्व करत असताना आत्ता ज्यावेळेस विजयबापू शिवतारेंनी एक मीटिंग लावली बघा 16 नोव्हेंबरला, आणि 16 नोव्हेंबर 23ला, आणि त्याच्यामध्ये निर्णय असा घेतला की बाबा जोपर्यंत नगरपालिका होत नाही तोपर्यंत ह्या दोन्ही गावांना कुठलीही सुविधा पुरवायची कमी करायची नाही, कारण कचरा आपण टाकतोय. तर ह्या लोकांच्या, ह्या दोन्ही गावांच्या सुविधा काही असतील त्या कमी पडता कामा नये. आणि सुविधा करत असताना काहीतरी कर वसुली पाहिजे, होत नाहीये, म्हणूनसाठी जो पूर्ववत ग्रामपंचायतीचा टॅक्स होता त्याच्या 2 पटीने टॅक्स
जोपर्यंत महानगरपालिकेचा GR निघत नाही तोपर्यंत 2 पटीने कर आकारायचा आणि मग नगरपालिका झाल्यानंतर तो कर नगरपालिका ठरवेल काय करायचा, असा GR काढला. आता हे सगळं झाल्यानंतर तोही फायनल GR निघायच्या अगोदर काही मंडळी परत पुढाऱ्यांच्याकडे गेले की ह्या बाबा ह्या 2 गावांना तुम्ही देताय, मग आम्हालाही तसंच करा. मग आम्हालाही तसंच करा म्हणल्यानंतर मग आता हे राजकारण सुरू झालं. याच्यामध्ये निवडणुका लागल्या आणि ह्या पिरियडमध्ये त्यांनी ह्या आमच्या 2 गावामध्ये 32 गावं एक्स्ट्रा टाकली आणि हा कर प्रणाली 34 गावांना लागू करा. आणि आत्ता ते जे काय इलेक्शनच्या पिरियडवरती घोषणा केली की बाबा तुम्ही कर वसुलीसाठी त्रास देऊ नका, नोटिसा पाठवू नका, अनेक त्याच्यावरती सांगितलं. आणि ही शेवटी एक वाक्य लिहिलं गेलं त्याच्यामध्ये की पुढील आदेशापर्यंत. मग आता पुढील आदेश समजा राजकारण ज्यांनी केलं, पुढील आदेश जर समजा त्याचा कॅन्डिडेट पडला किंवा तो पडला तर पुढील आदेश तो म्हणाल त्यावेळेस काढू शकतो आणि परत पहिलीपासून कर प्रणाली चालू होणार. आता हे आमच्या लक्षात आलं, सर्व आलं. पण यांच्या राजकारणामुळं आमच्या 2 गावांचा संसार व्यवस्थित चाललेला असताना या बाकीच्या लोकांना त्याच्यात विष घालवायची गरज नव्हती. ते करून बसलं, तिथं आम्हाला अडचणीत आणलं. आता इथं अडचणीत आणल्याच्या नंतर तो GR आता तसाच राहिला. आता परवा दिवशी अजित पवारांनी सासवडला घोषणा केली की बाबा निवडणूक झाल्यानंतर त्या GR काढला जाईल. म्हणजे आता ही जर तरची भाषा आहे का. 2019ची ज्यावेळेस विधानसभा झाली त्यावेळेसही तो शब्द दिला होता की सुप्रियाताईंना खासदार आहेत, संजय जगतापांना निवडून द्या तुम्ही, मग ते आणि मी आम्ही मिळून कर कमी करू. म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही यांना आश्वासनं घ्यायची आणि गप बसायचं. आता ती वेळ राहिलेली नाही आहे. आता आम्ही पूर्णपणे त्यांना विरोध करणार आहोत. आमचं गाव पूर्णपणे मतदान करेल, पण ते नोटावरती करेल. ह्यांना मतदान नाही करणार. आमचं पवित्र सांगतो ना तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आता दुसरी एक गोष्ट झाली ह्याच्यामध्ये की जी काय पुढारी या 34 गावामधून थोडा विरोध करतील बाबा, किंवा ज्यावेळेस आता राजकारणामध्ये मग मतदान घ्यायचंय, मतदानासाठी गावात फिरायचं, मग आपल्याला जर याला विरोध झाला तर अजून कुठेतरी अजून आपण अडचणीत येऊ. यासाठी ही शासकीय एक समिती निर्माण केली बघा त्यांनी. आता ही नियमबाह्य समिती, बरं का, ॲक्च्युली याला पोस्टमन समिती म्हणायला पाहिजे होतं, पण ही नियमबाह्य समिती अशी झाली की या समितीचं काय कारभार आहे ही समिती अशी नेमायला पाहिजे होती की प्रत्येक गावामध्ये एक गावाचा एक ठराव करून घ्यायला पाहिजे होता. गावातून बाबा काय काम करायचे याची कल्पना काय, गावातून कुणाला त्या समितीवरती पाठवायचं आहे हे न पाहता फक्त राजकारणी मंडळी जी तोंडावरती आहेत ज्याच्या त्याच्या जवळची अशा मंडळींना घेऊन हा रातोरात काढला. त्याच्यामध्ये पहिली केली 18 जणांची समिती केली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी परत मग नवीन अर्ज गेला, त्याच्यामध्ये परत 9 जणांची समिती वाढवली. आणि ही वाढवली समिती, परंतु ही लोक इतकी अशा खालच्या दर्जाची निवडली गेली काही की त्याच्यामध्ये त्यांना ह्या समितीमध्ये आपलं स्थान काय हेच माहीत नाहीये. त्यांनी डायरेक्ट शासन निर्मित नगरसेवक म्हणून सुरुवात केली, बॅनरबाजी केली, पोस्ट केल्या, सत्कार घ्यायला सुरुवात केली, सर्व झालं. म्हणजे जर अशा लोकांना आपल्याला आपली नियुक्ती कुठल्या पदावर झाली, आपलं काम काय आहे आपल्याला जर काहीच माहिती नसेल तर तुम्ही काम करायच्या अगोदर नगरसेवक लावून ह्याच्यामध्ये म्हणजे याचाच अर्थ काय होतो की तुम्हाला इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्हाला फक्त मलिदा गोळा करायचा आहे. आणि अशा स्वरूपाची कमिटी करून ह्या लोकांना फक्त तात्पुरतं इलेक्शन पुरतं तोंड बंद केलं आणि विरोध कमी करायचा प्रश्न ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त उभा केलेला आहे. ह्याच्यामध्ये ह्या समितीचं कुठलंही काय नाही. आता आजच्याच पेपरला बातमी आहे ठाकरे गटाचे त्याच्या विरोधात नियमबाह्य समिती म्हणून कोर्टात जाणार आहेत. आजच्या प्रभातला आहे बातमी आहे ती. तर अशी समिती करायची आणि चुकीच्या पद्धतीने कामं करायची. आणि ह्याच्यामध्येच बघा आता ही समिती केल्यानंतर हे पवारांनी बघा ट्विट केलं लगेच. म्हणजे जो विषय शिवतारे बाप्पूंनी मुख्यमंत्र्याच्या बरोबर बसून हा विषय आमचा 2 गावचा मार्गी लावला होता त्यातला एकही शब्द न वगळता फक्त 2 गावाच्या ऐवजी 34 गावं केली आणि खाली एक लाईन वाढवली की ठराविक काळासाठी पुढील आदेशापर्यंत एवढंच फक्त वाढवलं. ह्याच्या पलीकडे दुसरं काही काम केलं नाही आणि श्रेय घेऊन राजकारणामध्ये आता मतं मागायला मोकळे झाले. हा एक विषय. त्याच्यानंतर
ज्या गावाला आता अडचणी आल्या ते ह्याच्यावरती आता सर्व आमचे जे पुढारी होते ते अटकून गेले आता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं आम्ही आता हा पवित्रा घेतलेला आहे की ज्यावेळेस आम्ही इलेक्शन लागेल त्यावेळेस आम्ही काही प्रश्नाची प्रणाली तयार करणार आहोत आणि ती प्रणाली घरोघरी देणार आहे. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक उमेदवाराला जाऊन देणार आहे. त्याच्यावरती आपल्या गावाला कसं फसवलं गेलं, आपला कसा गाव मागं गेला, कशा कुणी अडचणी आणल्या, ह्या सर्व त्यात लिहिल्या जातील. आणि खाली 4 प्रश्न ह्या उमेदवाराला विचारले जातील की बाबा तुम्ही आमच्या गावासाठी एक तर पहिली गोष्ट आत्तापर्यंत काय केलं, ह्या आम्हाला अडचणी का आणल्या तर कुणी आणल्या आणि का आणल्या, आणि इथून पुढे तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे तेव्हा तुम्हाला मतं आम्ही द्यायचं. ते समाधानकारक उत्तर आलं पाहिजे आम्हाला. आणि नसेल तर तुम्ही आमच्या गावात जरी नाही आला तरी चालेल. दुसऱ्या पहिल्या राऊंडला होईल त्यांनी वाचलं ठीक आहे, दुसऱ्या राऊंडला आम्ही सगळे ज्यावेळेस गावात सभा असेल त्यावेळेस त्याच्या सभेच्या समोर दुसरा स्टेज टाकून आम्ही त्यांना प्रश्न विचारू. मतदानावरती बहिष्कार टाकणार, 100% टाकणार. परंतु बहिष्काराचं काय होतं माहिती आहे का, जी काही पक्षाचे कार्यकर्ते असतात असं काही नसतं की गावामध्ये एक आवाज दिला म्हणजे सगळं गाव बंद होतं, मागच्या दरवाजाने लगेच चालूच असतं काहीतरी. आणि मग त्याच्यामध्ये आपण जर बहिष्कार टाकून मोकळं झालो तर बहिष्काराच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करता येईल. समजा मी म्हणतो आमच्या गावात 50,000 लोकसंख्या आहे आणि तिथं 30,000 40,000 मतदान आहे, तर आपण जास्तीत जास्त मतदारापर्यंत कसं पोचू. ज्याला मतदानाचा अधिकार नाही येतो कुठं फिरला काय केला आम्हाला त्याच्याशी मतलब नाही, पण जो मतदार आहे यादीप्रमाणे त्या मतदारापर्यंत जसा उमेदवार पोचतो तसं आम्ही पोचणार आहे. त्या मतदानाच्या पिरियडमध्ये ज्या ठिकाणी त्यांची प्रचाराची गाडी फिरेल त्याच्या मागे आमची प्रचाराची गाडी फिरेल. ते मतं मागायला फिरतील, आम्ही मतं देऊ नका म्हणून फिरू. असे 2 पर्याय आहेत की बाबा मतदान यांना का करायचं, ह्यांनी आपल्याला काय दिलंय, ह्यांना मतदान करू नका. हां नाही, कोर्टात आम्ही याच्यासाठी गेलोय की आमचा टॅक्स कमी करा. आणि कोर्टाचंही सांगतो, ज्या वेळेस कोर्टामध्ये ते गेले आणि दुसरा GR काढायचा होता त्यावेळेस जे कोर्टात गेले होते त्यांच्या याचिका पूर्णपणे फेटाळून लावल्या. म्हणजे आता जो आमचा नगरपालिकेचा जर कुणाला वाटत असेल की नगरपालिका होणार नाही तर हे साफ चुकीचं आहे. नगरपालिका 1001% होणार. याचं कारण असं आहे की पुणे महानगरपालिकेतून आमचं गाव वगळलंय, तसा त्यांनी हद्द कायम करून शासनाला कळवलंय. त्याच्यानंतर शासनाने आम्हाला पहिला GR काढलाय. तो GR काढल्यानंतर काही लोक कोर्टात गेलेत, कोर्टामधून त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि त्यांना 10 दिवसाची मुदत दिली की बाबा तुम्ही याच्यावरती तुमच्या काय ॲडिशनल सूचना असतील तर त्या करा. त्याच्यावरती सुनावण्या झाल्या, सर्व झालं. म्हणजे आता जर तुम्ही महानगरपालिका आज आम्हाला जर आम्ही महानगरपालिकेला म्हटलं की आम्ही तुमच्यामध्ये आहोत तर तुम्ही आम्हाला पुरावा द्या, ते पुरावा देऊ शकतात का. पुरावा आमच्याकडे आहे, त्यांनी आम्हाला वगळलेला पुरावा हा आमच्याकडे आहे. हो, उभे असल्यानंतर बहिष्कार, बघा बहिष्कार तर आम्ही कुणी असू बहिष्कार तर टाकणार, 100% टाकणार. आणि विजय बाप्पूंचा जर प्रश्न राहिला तर त्यांनी आम्हाला ह्या स्टेजला जे आणून ठेवलंय ना तर त्यांनी आणून ठेवलंय. आम्ही संघाची लोक अशी आहेत की तात्पुरत्या विचाराची नाही आहेत. जो ज्यांनी चांगलं केलं ना त्याच्यासाठी चांगलंच म्हणणार आम्ही, त्याला वाईट नाही म्हणणार. पण ज्यांनी वाईट केलं त्याला पण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच खरं आहे. कारण इलेक्शन लागलं म्हणून काही इलेक्शनमध्ये सगळीच लोक खराब आहेत असं नाही आहे. त्याच्यामुळं बापूंनी नगरपालिकेपर्यंत आम्हाला शेवटच्या पायरीवरती चढवलं. 1 पायरी दूर आहे आम्ही, फक्त 1 पायरी दूर आहे. 1 बटन दाबायचे, GR बाहेर येईल आणि तो इश्यू करायचा, एवढंच काम राहिलेलं आहे. त्याच्यामुळं बापून उभे राहिले तर तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण सांगतो, जो माणूस आत्तापर्यंत आमच्यासाठी लढला आहे आणि त्याला मतदान जमता नाही केलं किंवा केलं तर तो काम करणार. जो माणूस त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे, आमदार नाही आहे, खासदार नाही आहे, मंत्री नाही आहे, त्यावेळेस ज्यांनी आम्हाला मदत केली, अजून महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तर नाही ना कोसळलेलं. आमचं होऊ शकतं ना, आमचं फायनल एकच GR काढायचं. आम्हाला अडचण कुणी आणलेले आहेत, आत्ता फक्त ह्या इलेक्शनमुळं राजकारण मतदानाचं करून आम्हाला अडचणीत आणलेलं आहे. नाही तर आमचा GR हा कधीच निघून गेला असता. नाही, पुढाऱ्यांना म्हणजे ज्यांनी आम्हाला अडकवलंय त्यांना विरोध. नाव सांगायला काय, अजित पवारांनी अडवलंय आम्हाला. आमचा GR आता त्यांनी हे तुम्हाला दाखवलं ना मी, हे त्यांनी ट्विट केलं, माझ्याकडे पुरावे आहेत ना सगळे.
त्यांनी अडवलंय, त्यांचे कार्यकर्ते गेले त्यांच्याकडं. गावामध्ये पण काही कार्यकर्ते असे असतात की बाबा त्यांना गावाप्रेमापेक्षा पुढाऱ्यांचं प्रेम जास्त असतं, कारण त्यांचं घरच त्याच्यावर चालत असतं ना. गावाचं काय, आम्ही गावावरती प्रेम करणारी लोक आहोत. हां, समिती त्यांनी नेमलीच नाही. समितीमध्ये त्यांनी आत्ता फक्त ही 34 गावं टाकलं. समितीचा विषयच नव्हता ह्याच्यामध्ये. समिती ही कुणी केली ती, मागणी कुणी केली ती, नाना भानगिरेंनी केली, त्यांनी केली, त्याच्यावरती ते झाला. पण त्यांना सगळ्यांना डावलून ही समिती यांनी तयार केली आणि ही तयार करून ह्याच्यामध्ये तुम्ही नको ती नावं टाकली. मग अशा समितीमध्ये जर गावचा विकास होणार नसेल तर अशा लोकांना आम्ही प्राधान्य का देऊ? म्हणजे आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी, गावातल्या लोकांच्या त्रासासाठी भांडतोय आणि तुम्ही येऊन जर परत राजकारणच करणार असाल तर आमचं गाव अजून मागं गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं आम्ही ज्यालाही सपोर्ट करणार तो खुल्ला करणार आणि ज्याला विरोध करणार तो खुल्ला करणार. एक बोलतो एक मिनिट. हां, नाही, अजित पवारांची मिसेस जर उभी नसती तर यदा कदाचित आमचं अडवणूक पण झाली नसती. कारण काय आहे की त्यांना मतं पाहिजेत ना, त्यांना मतं पाहिजेत, त्यांना आता कुठल्याही परिस्थितीत निवडून यायचं आहे, त्यामुळे ते कुठलीही गोष्ट करायला तयार होणार. मग आता जर एवढंच असतं तर आज जर आमचा GR काढला असतं तर आज त्यांना आम्ही खालून 50 ज्या 2 गावातूनच 5-50 हजाराचं लिडिंग दिलं असतं ना. आम्हाला काय, आम्ही काही कुठल्या पक्षाचे नाही आहेत, आम्ही तुमच्यासाठी प्रचार करणार तुम्ही आमचं काम केलं तर, त्याच्यात वाद नाही आहे. परंतु तुम्ही हा जाणून बुजून आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य नाही केलं आणि तोंडावरती ज्यावेळेस अशा बातम्या येतात, मग आता आम्ही ह्यांचं नाव न घेता मग कुणाचं नाव घ्यायला पाहिजे मला सांगा बरं. तुम्ही म्हणले नाव घ्या, हे पुरावा देतो ना, त्यांनी ट्विट केलंय, त्यांनी सगळं केलंय आणि मग हे केल्याच्या नंतर नाव त्यांचंच घ्यावं लागेल ना, दुसऱ्याचं नाव कसं घेणार? म्हणून मी हे ठेवले, त्यांच्या अकाउंटचे फोटो ठेवले ते मी सगळे. ऐका ना, हां, नाही, त्यांच्या कसं आहे माहिती आहे का, विजय बापू शिवतारे. हां हां, नाही, धार आमची कमी नाही. आम्ही एकनाथ मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही मिटिंग केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी एवढं सांगितलेलं आहे आम्हाला, ज्या वेळेस नगरपालिका घोषणा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलंय मी नगरपालिका आत्ता जाहीर करतोय, परंतु याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे यायचं नाही, महानगरपालिकेत घ्या म्हणून. त्यावेळेस आम्ही सांगितलंय आमचं गावचं काय होईल ते होईल नगरपालिकेत, पण आम्ही तुमच्याकडे महानगरपालिकेत घ्या म्हणून येणार नाही. परंतु आमच्या गावाला ज्या काय अडचणी येतील, फंडिंग कमी पडेल, कुठं काय, याच्यासाठी तर आम्ही येऊ शकतो. त्याच्यासाठी त्यांनी आमचे दरवाजे म्हणले कायम तुमच्यासाठी खुले आहेत, फक्त महानगर. मग जर मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात तर मग आमचाही पाळतीलच ना. त्याच्यामुळे धार कमी व्हायचा काय प्रश्न येतो? आणि धार कमी व्हायला बाप्पू काय असे ह्याच्यामध्ये नाही येत ना राजकारणात. म्हणजे आज मला सांगा, आज तिकीट नाही मिळालं म्हणून रात्रीत पलीकडे जाणारी लोक आहेत. मग आपण जर त्यांच्यावरती डिपेंड राहून आपण आपलं वागणं केलं तर आपण त्यांच्यावरती डिपेंड नाही. त्यांच्या अंतर्गत वाद आहेत, त्यांच्या अंतर्गत भांडणं असतील काय, तुम्ही कुणाला पाडलं ठरवून किंवा कोण कुणाला पाडणार आहे, त्याच्यामध्ये जनता नाही काय करू शकत. त्यांनी त्यांचे एफर्ट्स लावायचे आहेत. कारण आम्हाला एकच आहे, आजच्या मितीला सुद्धा आम्हाला जो आम्ही लेखी मागणार आहे की बाबा ज्या पिरियडमध्ये तुम्ही आता आचारसंहिता आहे, शब्द सगळीच देतील, आम्ही करतो, झाल्यानंतर आम्हाला तसं नाही पाहिजे, आम्हाला लेखी पाहिजे, ऑन कॅमेरा पाहिजे. असं जर तुम्ही देत असाल तर नक्की आम्ही तुम्हाला मदत करू. मतदान तर कुणाला तरी करायचंच आहे. आम्ही तुम्हाला जर नाही केलं तर तुम्ही असंही काम करणार नाही, पण लिहून दिलं तर कमीत कमी तुमच्याकडे बांधील की आहे का नाही हे तर कळेल, बरोबर की नाही. त्याच्यामुळं आम्ही या गोष्टीला अगदी सामोरे, पक्ष वगैरे आमची धार कमी कुणी करू शकत नाही गावापुरती तरी. कारण मी सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये फोटो दाखवतो, एकही नेता नाही सोडलं. मी रात्री 11 12 वाजता एक नेत्यांची गाठ घेतली. देवेंद्र फडणवीसला मी रात्री 11:30 वाजता भेटलो होतो दौंडमध्ये. बघा मग आता एकलाही नाही सुट्टी दिली मी. परंतु हे पुरावे ठेवायचं कारण असं आहे आणि की मी ठामपणे सांगतो, कुणीच मदत केली नाही, विजय बापू शिवतारेंनी मदत केली म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. भले त्यांचं राजकारण अंतर्गत काय असेल त्याच्याशी नाही, आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. उद्या आम्हाला जर एखाद्याने दिला शब्द GR काढून आता तुमची फायनल करून टाकली, समजा विषय, ठीक आहे, बापूंनी आतापर्यंत केलं, आम्ही बापूंना ज्यावेळेस उभं राहतील त्यावेळेस मदत 100% करणार आहे. पण आजच्या मितीला बापू जर उभे नाही आहेत तर आम्ही त्यांना मदत करू ना.
पण तुम्ही आम्हाला शब्द द्या की इलेक्शन संपल्याबरोबर आम्ही तुमचा GR काढू म्हणून. द्या शब्द आम्हाला. त्याच्या अगोदर एकच मिनिट. सुप्रियाताईंनी शब्द दिला तर तो पाळला पाहिजे ना. तसं त्याने लेखी द्यावं. ते खासदार आहेत, ते काय सांगतात माझं काम दिल्लीतलं आहे, मग आपल्याला राज्यातल्या माणसाचा विचार करावा लागेल. आज सुप्रियाताई सांगतात, मग एवढे वर्ष तीन टर्मला त्या खासदार झाल्या. मला सांगा उरुळीपासून हडपसरपासून तर सासवड रोडपर्यंत दिवे घाटापर्यंत किती ॲक्सिडेंट झाले, हजारो लोक मेली. तुम्ही येता फोटो काढता, सेल्फी काढता. आज पवार घराण्याच्या हातामध्ये 50-55 वर्षाची सत्ता आहे. तुम्ही पालखी मार्ग त्या ज्या वाटेने तुम्हाला जायची ती रस्ता तुम्ही कसा केला पाहिजे. बारामती पुरंदरची शिव सोडा आणि बारामतीमध्ये एंट्री करा, तुम्हाला फरक जाणवतो का नाही. मग ज्यावेळेस तुम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये मतं मागता तर पूर्ण मतदारसंघाचा विकास करा ना तुम्ही, तुमच्या गावापुरतं का. आज आमच्या महानगरपालिकेला काहीतरी 20 कोटीचा काहीतरी फंड केलता आणि 400 कोटी का तिकडं बसस्टँडला दिले रातोरात. आणि मला काय म्हणायचे, आमच्या नगरपालिकेला तुम्ही विरोध करता ना, बारामती नगरपालिकाच आहे ना, मग तिथं कसं सगळ्या गोष्टी होत्यात. एअरपोर्ट होतंय, पाहिजे ते होतंय. बारामतीमध्ये जे पुण्यात नाही ते बारामतीमध्ये आहे ना. ह्याचं मग आमची नगरपालिका चांगली नाही हे तुम्ही लोकांना का सांगता. नगरपालिकेमध्ये खूप अडचणी, मग तुमची मग महानगरपालिकेमध्ये मर्ज करा तुम्ही जर एवढं नाही तर. कसं आहे, नगरपालिकेमध्ये मूलभूत ज्या काही सुविधा आहेत ह्याच्यावरती तुम्हाला हक्क आहेत, काय अधिकार आहेत तुमचे शासनाच्या पेक्षा. तुमच्या जे काही बॉडी निवडून येईल त्यांना बी काही अधिकार दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही गावाला विश्वासात घेऊन ठरवू शकता. दिलीप भाऊ, आदल्या दिवशी हजारो GR निघतात, हा GR का निघत नाही. केवळ श्रेयवादासाठी हा GR अडवलेला गेलेला आहे. याचं श्रेय कोणी घ्यायचं याच्यासाठी हे केलेलं आहे. आणि मग त्यांच्या भांडणामध्ये या आमच्या गावचं त्याच्यामध्ये नुकसान खूप मोठं झालेलं आहे. कारण आता आणि दुसरी गोष्ट, फक्त नुकसान आमच्या गावचं GR निघाला म्हणून नाही झालं. आज मला सांगा, आम्ही पहिल्यापासून शेतकरी, सगळे शेतकरी, इथं कोण बिगर शेतीचा कोण नाही. आजही आमचं शेतातच घर आहे. मग माझं घर समजा 10 वर्षापूर्वी मी शेतात बांधलं, ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या नोंदी नव्हत्या, ग्रामपंचायतमध्ये असताना बंद होत्या, त्यावेळेस घर बांधलं. आम्ही शेतातच बांधणार ना आमच्या जागेत, बरोबर की नाही. मग आज तुम्ही म्हणता गुंठेवारी करून घ्या आणि गुंठेवारीला 1 गुंठ्याच्या मधल्या कामाला तुम्ही 15 लाख रुपये खर्च सांगता. मग आता मला सांगा, ते घर बांधायला 15 लाख रुपये खर्च नाही झाला. मग आता आम्ही शेती इथं करायची, शेतीत राहायचं का डेक्कनला राहायचं आणि मग शेती करायला इकडे यायचं. आम्ही इथं राहूनच करणार ना. मग ह्या साध्या गोष्टी जर तुम्ही ज्यावेळेस एखादं गाव नगरपालिकेतून महानगरपालिकेतून घेता महानगरपालिकेत गाव, त्यावेळेस ह्या सर्वसाधारण गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता तुम्ही काय सांगता, टॅक्स आकारणी करताना आम्हाला की बाबा पुणे शहराच्या लगतचं गाव जे आहे ते तुम्हाला टॅक्सला धरलं जातं. मग आम्हाला टॅक्स कुठला लावला, हडपसरचा. मला सांगा, हडपसर 1900 मला वाटतं 58 का 60 अशा दरम्यान काहीतरी महानगरपालिकेमध्ये गेलं. मग मी त्यांना प्रश्न केला होता की तुम्ही मग मला लावा ना, हडपसरचा टॅक्स लावा. पण कधीचा, 58ला किती टॅक्स होता त्यांचा, कारण त्यांच्याकडे त्यावेळेस काहीच सुविधा नव्हत्या. मग तो टॅक्स आम्हाला लावा. आज तुम्ही आजचा लावताय, म्हणजे आज आमचा रेडी रेकनर इथं 7,000 रुपये आहे, बरोबर. त्यांचा 7 लाख आमचा आहे रेडी रेकनर, सॉरी. आणि त्यांचा रेडी रेकनर आम्हाला जो लावला आहे तिथला आहे 27 लाखाचा. म्हणजे 20 लाख रुपयाच्या रेडी रेकनरवरती आम्ही विनाकारण टॅक्स भरतोय. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या कर संकलन आयुक्त विलास कानडेंनी एक टिप्पणी केली होती त्याच्यामध्ये की बाबा याच्यामध्ये ह्या कर प्रणाली चुकलेली आहे लिहिताना, त्याच्यामध्ये अंकामध्ये थोडासा चूक झाली, त्याचे फेरबदल करून तो GR परत त्यांनी आयुक्तांची सही घेऊन लावलेला होता. पण त्या GRवरती कुठल्याही पद्धतीचं हे झालं नाही, म्हणजे कारवाईच कुठली झाली नाही. आणि त्याच्यामुळे मागचाच टॅक्स आम्हाला लागत आला. ती कारवाई जरी झाली असती तरी आज आम्ही नगरपालिकेच्या फंद्यात पडलो नसतो. काय आम्हाला वाटत नाही का की बाबा आम्ही पुणे शहरात लावं का फक्त आम्ही कचराच घ्यायचा, असं नाही. आता त्याच्यानंतर बघा, म्हणजे आमच्या गावावरती अन्याय किती करायचा. पहिला कचरा डेपो टाकला, पाण्याचा स्रोत खराब झाला. आता हे सगळं झाल्यानंतर बघा, आता शिवाजीनगरला पुण्यातली मेट्रो स्टेशन व्हायचं म्हणून तिथली गोडाऊन हलवायची. मग ती कुठं हलवायची, तर उरुळी देवाचीला आणायची. आमच्या गावामध्ये जात असताना रस्ते एवढे बारीक आहेत की 2 जण यायचं जायचं म्हणलं 2 गाड्या तर भांडणं होत्यात, खाली कुणी उतरायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडं 50-50 टनाच्या 100 टनाच्या हजारो गाड्या रोज येणार, आमच्या गावची परिस्थिती काय होईल. इथं जिल्हाधिकारी येऊन गेले आणि कुठल्याही गावचा हे न करता त्यांनी 5 गोडाऊन टाकायची परमिशन गेली. मेट्रोची लोकं आली, लोकेशन पाहिलं, फायनल केलं. आम्ही त्याला मग विरोध केला
आणि तो विरोध केल्यानंतर ते आजपर्यंत थोडंसं थांबलेलं आहे. पण मग आम्ही सांगितलं ना त्यांना, सगळीच खराब कामं आमच्याकडे देण्यापेक्षा काहीतरी चांगलं एखादं काम द्या ना. आम्हालाही मेट्रोनी पुण्याला जायला आवडेल. आणा कात्रजवरून अशी, उंडरी पिसुळी वडकीवरून अशी आणा, फिरून जाऊ दे का, तिथं मोठं स्टेशन करा. 5 गोडाऊन नाही 10 गोडाऊनच्या जागेत मेट्रो स्टेशन करा. थोडी आमचं काहीतरी गावचं चांगलं दृश्य तयार होईल असे काहीतरी उद्योग आमच्याकडे द्या ना. का तुम्ही फक्त आमच्याकडे जे खराब आहे ते आणायचं, म्हणजे पुणेकरांचा आम्ही काही इजारा उचललाय का? सगळे जे पुण्यात त्रास होतात ते आमच्याकडे ढकलायचे असं नाही. तुम्ही आमच्याकडं हे अशा ठीक आहे ना, कचरा डेपो आला त्या ठिकाणी आम्ही त्याला विरोध केला, वेळ कधी कधी केला, ज्यावेळेस त्रास होतो त्याला केला. ती समिती वेगळी आहे, त्यांनी विरोध केला, काय झालं त्याच्यात आम्हाला जायचं नाही. परंतु एवढं सगळं मोठं आरक्षण आमच्यात असताना आम्ही त्यांना सांगितलं होतं आमच्या याच्यावरती आरक्षण तुम्ही टाकू नका. आता कुठल्या गावामध्ये अजून आमचा DP तयार नाही आणि तुम्ही सांगताय की गावातली ही सर्व अनऑथराईज बांधकामं आहेत, तुम्ही पाडायच्या नोटिसा काढता, पाडायला येता. ते पाडायला आल्यानंतर आम्ही पाहतो लोकांचे काय हालत होता. आणि मग तुम्ही जर तुमचा DPच तयार नाही तर तुम्ही कसं ठरवू शकता आमचा अनऑथराईज आहे? तुम्ही आमची मागणी त्यांना ही होती की बाबा ज्या वेळेस तुम्ही आम्हाला DP आमचा तयार होईल, आम्हाला समजेल. आता मला सांगा, मला एखादा व्यवसाय करायचा आहे, मला घर बांधायचे, मी कुठं बांधायचं? आमचा DPच तयार नाही. मग आता 5-6 वर्ष झाली महानगरपालिकेमध्ये जाऊन, मग मी अजूनपर्यंत जुन्या घरात राहायचं? माझी इच्छा नाही का की माझ्या आयुष्यातले 6 वर्ष कमी झाली ना? मला नाही वाटत का चांगल्या घरामध्ये राहावं, चांगलं बांधावं, काहीतरी व्यवसाय करावं? आता मी एखाद्या ठिकाणी व्यवसाय केला की त्या ठिकाणी एखादं शेड बांधलं, काहीतरी व्यवसाय केला की त्यांनी म्हणायचं नाही इतर झोन पडलेला आहे, म्हणजे परत ते अनऑथराईज म्हणून परत पाडायचं. म्हणजे कुठल्याही पद्धतीने आमची पिळवणूक करायची सोडलेली नाही त्यांनी. आणि म्हणूनसाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीत आता महानगरपालिकेत जायचा विषयच येत नाही. कारण सर्व बाजूनी महाराष्ट्र शासन म्हणू शकत नाही, महानगरपालिकेत जा, कोर्ट म्हणू शकत नाही, आणि पुणे महानगरपालिकाही म्हणू शकत नाही. कारण तुम्हीच सगळं केलेलं आहे. तुम्ही कसं म्हणणार की आमच्यात आहे म्हणून? हे नाही म्हणू शकत ना. मग त्याच्यामुळं आता आम्हाला जो एकच पर्याय आहे की इलेक्शन तोंडावरती आली, याच्या अगोदर आमचा JR निघाला असता तर खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इलेक्शन पार पडलं असतं. परंतु हे असे अडथळे आमचे आणल्यामुळं आता आम्ही परत 2 महिने आचारसंहिता समोर निकाल 4 जूनचा लागेपर्यंत आम्ही प्रतीक्षेत आहोत, काहीच करू शकत नाही. मग आता फक्त आम्हाला आडवाआडवीचीच कामं राहिली. म्हणजे त्याच्यामध्ये आता होणार काय? काही पक्षाचे म्हणणार नाही आमचा कार्यकर्ता पुढारी यायचा आहे, तुम्ही आडू नका, हे नका, म्हणजे गावामध्ये वाद व्हायचं. म्हणजे हे सगळं गोष्टी टाळण्यासाठी आम्ही काहीतरी कुठले चांगल्या पद्धतीचे निर्णय अवलंबून मतदाराला जागा करायचा एक पर्याय, आणि गावामध्ये बॅनरबाजी करायची की बाबा का त्यांना मतदान, काही नाही, काहीतरी फरक पडेल का नाही? जर लोकांना आणि गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की आपल्याला काय त्रास होतोय, त्याच्यामुळं ही गोष्ट आम्हाला फार कष्ट घेऊन समजून सांगायची गरज नाही आहे, समजून जातील लोक. परंतु विरोध करणार आम्ही 100%. आता कुणाला विरोध केला तरी पवार, समजा अजय सुतार यांनी नाही उमेदवारी जाहीर केली तर 2 पवार राहिले. कुणाला विरोध केला तरी खासदार पवारांचाच होणार आहे ना, ते तर आहे. दुसरा कोण होणार आहे? नाही, आमचा प्रश्न तसा राहणार ह्यांच्या श्रेयवादामुळं. म्हणूनच आम्ही काय करणार की दोघांपैकी एक बाबा कोण आम्हाला लिहून देतोय, आम्हाला दोघांपैकी कोण लिहून देतोय की बाबा तुमची ही आचारसंहिता संपल्यानंतर, हां आचारसंहिता संपल्यानंतर आमची जबाबदारी कोण घेते लगेच JR काढायची, त्याला आम्ही सहकार्य करू ना. लेखी द्यावं आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात द्यायचं. हां नाही, फुरसुंगीकरांची भूमिका तर आहे, म्हणजे नगरपालिकेत आता ते पण आमच्या बरोबर आहेत. ऑलरेडी आम्ही त्यांना बरोबर घेतलेलंच आहे. म्हणजे त्याच्यात काय त्यांचा दुमत आहे अशातला भाग नाही. फक्त त्यांचा संभ्रम असा झालेला आहे की बाबा होती का महानगरपालिका, नाही होत, मग हे पण नाही ते पण नाही. आता हे संभ्रम तर सर्वांचाच झालेला आहे. पण कुठंतरी चांगलं काम घडायचं असेल तर त्रास हा सहन करावाच लागणार आहे, आणि त्यासाठी एक जागेवर थांबणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर विचलित झाला तर तुम्हाला लोक अजून विचलित करणार आहे आणि तुमचं होणारं काम सुद्धा होणार नाही. दिलीप भाडळे, उरुळी देवाची विकास संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो. आज या ठिकाणी नगरपालिकेचा जो काय आमचा JR आता अडकलेला आहे तो निघायला पाहिजे होता, परंतु ह्या राजकारणामुळं आम्हाला आमच्या गावाला दोन्ही अडचणीत टाकण्यात आलेलं आहे. आणि हे अडचणीत टाकल्यानंतर आता आम्ही त्याच्यावरती आचारसंहिता संपेपर्यंत काहीच करू शकत नाही. तर ह्याच्यावरती एकतर आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये एकतर मतदानावरती बहिष्कार टाकू शकतो, दुसरी गोष्ट उमेदवारांना गावबंदी करू शकतो. असे प्रकार अनेक करून जर हा JR आमचा काढण्यासाठी जो उमेदवार आम्हाला लेखी स्वरूपात
लिहून देईल की या इलेक्शन संपल्यानंतर निकालाच्या नंतर तुरंत आमचा GR जो काढाल लगेच राहिलेला शेवटचा त्याच्याबरोबर आम्ही जायला तयार आहे. कारण उमेदवार दोन्ही एकाच घरातले आहेत, त्याच्यामुळं फायदा त्यांचाच होणार आहे. आम्ही कुणालाही मतं दिलं तरी, पण आमचा GR जो काढील, जो आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देईल की बाबा हा GR आम्ही काढायला समर्थ आहे, ज्या वेळेस आचारसंहिता संपल, निकाल लागेल, कामकाज चालू होईल, त्यावेळेस तुमचा GR हा काढला जाईल, असं जो आश्वासन आम्हाला देईल किंवा लेखी स्वरूपात देईल. आश्वासन तर देऊन आणि ते ग्रामस्थांच्या समोर आमच्या असं एकट्याला आश्वासन दिलं किंवा लिहून दिलं असं नाही, तर त्यांनी ते आम्हाला लेखी स्वरूपात द्यायचं आहे. आणि काही शर्ती अटीवरती त्यावेळेस आम्ही टाकून त्यांच्याकडनं ते लिहून घेऊ. आम्ही शब्दाला जागणार, त्यांनी जागावं अशी अपेक्षा करणार. पण त्याही पुढे जर त्यांनी शब्द बदलला तर काही इलेक्शन एकच असते असं नाही, अनेक ठिकाणी परत परत इलेक्शन येत असतात. मग त्याच्यामध्ये आणखी वेगळं काहीतरी आम्हाला ठरवायचं त्यांनी वेळ आणू नये. आणि आमची ही जी काय अडचण आहे आता करून ठेवलेली, ती अडचण त्यांनी दूर करावी, एवढीच आमची या इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावरती अपेक्षा आहे. ह्याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा आमची काहीच नाही. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.